विश्व 24 न्यूज हर्पल आपके साथ। ठाणे शहरामध्ये चाललेल्या क्लस्टर डेव्हलपमेंट विरोधात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा एल्गार या ठिकाणी आपला मोठा पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहिलं तर कंपनीच्या विरोधात या ठिकाणी संपूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जे आहे आता आज क्लस्टर कंपनी विरोधामध्ये जे ते रोडवरती उतरले पाहायला मिळतात। आणि आपण पाहिलं तर आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात आपण पाहिलं तर आज संपूर्ण मोर्चा जर आपण पाहिला तर या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कार्यालयावरती जो होता संपूर्ण मोर्चा निघणार आहे। आपण पाहू शकतो की संपूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते तसेच ठाणे शहरातील नागरिक जे आहेत ते या संपूर्ण क्लस्टर डेव्हलपमेंट मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झालेले पाहायला मिळतात। क्लस्टर कंपनी की इस्टेट इंडिया कंपनी अशा प्रकारचे फलक जर आपण पाहिले तर या संपूर्ण आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अपना घर बचाव ह्या क्लस्टर को हटाना आहे अशा प्रकारचे संपूर्ण पोस्टर घेऊन संपूर्ण राष्ट्रवादी आपल्याला पाहायला मिळतात। अरे घोषणा द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही कुणाच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं सरकार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं हमारे साथ आगे अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर क्लस्टर योजना जी आहे ती चुकीच्या पद्धतीने राबवली जात असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे। आणि त्यालाच आपण पाहिलं तर त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जर आपण पाहिलं तर आता आक्रमक झालेला हा संपूर्ण मोर्चा आता क्लस्टर कार्यालयावरती जे ते धडकणार आहे। थोड्याच वेळात आपण पाहिलं तर या तीनक नाका परिसरातून हा संपूर्ण मोर्चा क्लस्टर कार्यालयावर धडकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठी गर्दी आपण पाहिलं तर या संपूर्ण मोर्चाला जे आहे ते परवानगी देखील नव्हती, परंतु डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे आहे ती कोणतीही परवानगी नसली तरी हा मोर्चा आम्ही काढणार असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात हा संपूर्ण भव्य मोर्चा जो आहे तो क्लस्टर कंपनी कार्यालयावरती धडकणार आहे। स्वतः जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन आहे ते या ठिकाणी हा जो मोर्चा आहे तो या ठिकाणी पार पडतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये जो आहे तो हा भव्य मोर्चा या ठिकाणी पार पडतोय। मोठी गर्दी या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। न्यूज चालू कुठे चला हळूहळू चला पुढे चला हळूहळू करू नका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पीछे जाओ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आगे बढ़ो
हेलो अरे क्लस्टर हटाओ थाना बचाओ क्लस्टर हटाओ क्लस्टर हटाओ क्लस्टर हटाओ क्लस्टर हटाओ आवाज हम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं आवाज हम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं अंदर या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय आवाज हम संघर्ष करो आवाज अरे अमीरों की दलाली तुम्हारे साथ हैं मी म्हणेन अमीरों की तुम्ही म्हणायचं दलाली बंद करो अमीरों की अमीरों की अमीरों की अमीरों की अरे घर आमच्या हक्काचं अरे घर आमच्या हक्काचं अरे घर आमच्या हक्काचं मी काय म्हणतो हो साहेब मी सगळे इथे मागे कार्यकर्ता मागे बॅनर पण दिसत नाही पुढे कॅमेराच्या बाजूला गर्दी केली आहे साहेब बॅनर पण दिसत नाही. मागे जाऊ जरा. हो दादा हम लोग पीछे जा रहे हैं. कार्यकर्ता अंगावर आहे, मागे कसं? मेजर 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 बस मेजर थोडं तुम्ही आवाज आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आवाज आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आवाज आगे बढ़ो आपण क्लोजअप आहे का आपण चल मागे जाऊ काय काय चल मागे येऊ. मागे जा तिकडे. मागे जा. मागे या ना. चांगलं गेलं बरोबर आहे. मागे कोणी काही अरे घर आमच्या हक्काचं अरे घर आमच्या हक्काचं अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे थाना को लूटना बंद करो बंद करो अरे थाना को लूटना बंद करो अरे थाना को लूटना बंद करो अरे थाना को लूटना बंद करो अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकावर पाय करायचं काय खाली डोकावर पाय नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी देश को बचाना है देश को हटाना है देश को बचाना है देश को हटाना है देश को बचाना है देश को हटाना है थाने को बचाना है देश को हटाना है थाने को बचाना है अरे अमीरों की दलाली अरे अमीरों की दलाली अरे बिल्डरों की दलाली अरे बिल्डरों की दलाली अरे बिल्डरों की दलाली घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अरे कोण बोलतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण बोलतो देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही घर हटाओ घर बचाओ अरे क्लस्टरची कंपनी कोणाच्या फायद्यासाठी अरे क्लस्टरची कंपनी कोणाच्या फायद्यासाठी तुला सांगतो तू आहे ना तिथं आहे ना तिथं कोण आहे एवढं सरकारचं करायचं काय खाली डोकावर पाय सरकारचं करायचं काय खाली डोकावर पाय आवाज आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
हल्ले तर चालतील ना आवाज संघर्ष तानाशाही नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। अपना घर बचाना है, क्लस्टर को हटाना है, अपना घर बचाना है। क्लस्टर को हटाना है। अरे अमीरों की दलाली, अरे अमीरों की दलाली। स्टँड असतो माझा टिंबल असतो हो नाही स्टँड असा घ्यायचा होता जेवढा पाहिजे तेवढा लांबून पण देणार थोडा मागे सरका कार्यकर्ता पहिले हे अंगावर ठाणेकरांना आवाहन करण्यात येत आहे की कोणीही आपलं घर खालून करू नका. येत्या 2-3 दिवसामध्ये घर तोडायला सुरुवात करणार आहेत. ज्यांचं बायोमेट्रिक झालंय त्यांचं घर तोडायला सुरुवात करणार आहेत. घट्ट उभे राहा, कोणालाही घराला हात लावू देऊ नका. त्यांच्या बापाचं घर नाही, माझ्या मेहनतीचं घर आहे. मी माझे दागिने विकून त्याच्या विटा उभारल्या आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत एकाही घराला हात लावू देता कामा नये. जिथे घरं पाडायला सुरुवात करतील तिथे जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण, अभिजित पवार सगळे आमचे नगरसेवक त्या ठिकाणी येऊन उभे राहतील. कोणाच्याही घराला हात लावू देणार नाही. आता दादागिरी बंद, दादागिरी बंद. आवाज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आवाज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आवाज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ये सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, ये सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। वरती घेऊ का एक जरा हा साहेब समोर साहेब बाळू काका राहील गोवा तो परमानंट मी म्हणून क्लस्टर की जबरदस्ती तुम्ही म्हणायचं बंद करो बंद करो. क्लस्टर की जबरदस्ती, क्लस्टर की जबरदस्ती, क्लस्टर की जबरदस्ती, क्लस्टर की जबरदस्ती, क्लस्टर की जबरदस्ती. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। मैदान में इसके लिए बोल रहा हूँ, इधर किसका भरोसा नहीं है, तू हाथ डालने का अलग बात है, कोई और हाथ डाल के लेके जाएगा तो क्या करेगा? नहीं रखता वो बात अलग है।
अरे क्लस्टर की दादागिरी, अरे क्लस्टर की दादागिरी, क्लस्टर की दादागिरी। टाइम है सर मैं जाऊँ मागे मागे जाऊया, मागे मागे चला मागे आलो मागे सर जैन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार ना मागे आता चला आपण मागे जाऊ या मागे क्लस्टर की दादागिरी, क्लस्टर की दादागिरी। महानगर पालिका ने 130 करोड़ रुपया क्लस्टर की कंपनी को कैसे दिया, कैसे दिया, कैसे दिया? महानगर पालिका ने क्लस्टर की कंपनी को 130 करोड़ रुपया कैसे दिया, क्यों दिया, क्यों दिया? मंजूर 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 130 करोड़ रुपया मंजूर। आयुक्त साहब बताइए 130 करोड़ रुपए आपने क्लस्टर के कंपनी को क्यों दिया? थाना के खड्डे भरने के लिए पैसे नहीं है और क्लस्टर के कंपनी को देने के लिए पैसे है। वाह रे वाह आयुक्त, वाह रे वाह वाह। सब टैक्सेस बढ़ रहे हैं, ठाणे महानगर पालिका सबके टैक्सेस बढ़ रहे हैं और सब पैसा बिल्डर के किसों में डाल रही है। परिवहन का किराया बढ़ने वाला है, कमर्शियल का 20% बढ़ दिया है, घरों का टैक्सेस 12% से बढ़ दिया है। वोट लिए सब सस्ता खरीदेंगे करीब के और वोट मिलते ही महंगाई का अंगार लगा दिया है। क्लस्टर के खिलाफ लड़ाई लड़ने वाला ये हमारा मानपुरा में पहली बार खड़े होने वाला ये है। क्लस्टर के खिलाफ पहली लड़ाई इसने शुरू की और आज भी वहाँ क्लस्टर वाले घस नहीं पा रहे हैं। धन्यवाद। मी आव्हाड साहेबांचं पहिलं जोरात स्वागत करा। आव्हाड साहेब आगे बढो। जर आव्हाड साहेब नसते तर आजपर्यंत आमच्या मानपाड्यामधली 137 एकर साफ झाली असती। त्यांनी येऊन नंबर बायोमेट्रिक सगळं कॅन्सल केलं। आज आमच्या मागे भगिनी आहेत, ते सगळे होते। साहेबांनी फक्त 10 मिनिटं 15 मिनिटं भाषण केलं। त्या जो आयुक्ताचा जो माणूस ठरवलेला होता सुगी बिल्डरचा, आज तो पळून गेला। आजही तो ताकद नाही झाली आमच्याकडे एरियाची। आज मला एवढा अभिमान आहे, आमच्याकडची सगळी लोक 137 एकर आज तशीच राहिलेली आहे आणि ती तशीच राहील। आणि साहेब आमच्यासाठी चांगलं काहीतरी त्याच्यामध्ये नियोजन करून मालकी हक्क लवकरात लवकर मिळवून प्रॉपर्टी कार्ड देऊन आमच्या गरिबांसाठी आजपर्यंत जसे झटत आलेले आहेत, किंगकॉंग नगर असेल, विरू आहे इकडे, तसं धर्माचा पाडा असेल, आज झोपडपट्टी आपले मफतलाल असेल, आज झोपडपट्टीसाठी एकमेव लढणारे नेते आमचे वर्षानुवर्षीचे आमचे बॉस आज फक्त जितेंद्र आव्हाड साहेब आहेत आणि हे फक्त शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीमध्ये होऊ शकतं। आज शानू पठाण असतील, आज हे सगळं असतील, सगळे म्हणतील माझ्या हातामध्ये मी माईक घेतलाय, पण खरंच सांगतो तळमळ आहे। आज भरपूर पब्लिक आमच्याकडचे आलेले आहे मानपाडा मनोरमा नगर, कारण आज आम्हाला आशेचा किरण दिसतोय आणि तो तसाच राहील। धन्यवाद साहेब। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं
चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. अरे घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे घर आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, अरे घर आमच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अरे बिल्डरों की दलाली बंद करो, बंद करो, बंद करो, बिल्डरों की दलाली बंद करो, बंद करो, बंद करो, बिल्डरों की दलाली बंद करो. बंद करो, बंद करो. घराचा मालकी हक्क आम्ही घेऊनच राहणार. ठाणे महानगरपालिका अब गरीबों के लिए नहीं, अमीरों के लिए काम कर रही है. ठाणे महानगरपालिका को मलबार हिल जाना चाहिए. थाना के झुग्गी झोपड़ियों के सुधार नहीं सकते हो, मलबार हिल जाना चाहिए. वहाँ भेज दो उनको. या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय. ज्यांना बेघर केलंय 20-20 वर्षापासून त्यांना आधी घर द्या. सुभाषनगर, गांधीनगर असे किती त्यांनी नगर आहेत जी पॉलिटिकल राजकीय पाठिंब्यामुळे बेघर झाली आणि आज त्यांना घरं मिळालेली नाहीत. त्यांना घर कोण देणार? महानगरपालिकेचा भाग. तिथे जाऊन पण मी आंदोलन केलं होतं. तरी आता कुठलं नगर थांबले? नलपाडाचे सगळं थांबलंय आता. पण तरी तिथे पैसे घेऊन एसआरचे अधिकारी, आता निवृत्त झालेले एक अधिकारी यांनी मजबूत पैसे घेतले आणि त्यांना दिलेलो आहे. सगळं पैशाच्या दलालीवर चालू आहे. झाडं कापायला पैसे नाहीत, खड्डे भरायला पैसे नाहीत. पण महानगरपालिकेला या क्लस्टरच्या कंपनीला 130 कोटी रुपये द्यायला पैसे. वा रे वा महानगरपालिका. या आपल्या घोडबंदर रोडवरती मागच्या वर्षभरात 20 माणसं मेली. 20 माणसं. काय जीवाची किंमतच नाही ठाणे महानगरपालिकेत. सर्वात कहर म्हणजे यांच्या सोयीसाठी घोडबंदर रोडचा सर्व्हिस रोडच गायब करून टाकला. भारतातला असा एकमेव मोठा रस्ता असेल की ज्याला सर्व्हिस रोडच नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या सोसायटी आतमध्ये आहेत, त्यांनी बाहेर काय यायचं? डायरेक्ट हायवेवर. शाळेतली मुलं कशी येणार डायरेक्ट हायवेवर? हे अक्कल शून्य ठाणे महानगरपालिका नियोजन कुठलंही करत नाही आणि फक्त पैसेवाल्यांची दलाली करतोय. क्लस्टरवाले खाली कोण? क्लस्टरवाल्यांच्या बापाची जमीन आहे का त्याच्या त्यांची? दीपक येतोय का तू? नंतर चला. ए मनोज, 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 घोषणा सगळ्यांनी एकदा सगळे येतील ना. हळूहळू चलो. सब लोग थोड़ा इस साइड पीछे जाओ. सब लोग मेरे पीछे आओ. सब लोग मेरे पीछे आओ. कोई मुझे मेरे आगे नहीं चाहिए. सब लोग पीछे आओ. चलो पीछे. हो प्रधान साहेब, अरे चलो ना, पीछे चलो ना. आपले झिरो रोक. अरे भाई चल ना पीछे. चला काय गोष्ट. चलो पीछे चलो. ओ सरदार चलो पीछे. काय गोष्ट आहे. अरे चलो ना पीछे. जितनी महिला है पीछे चलो. पीछे आ जाओ, हमारे पीछे आ जाओ. मोर्चा के आगे कोई नहीं चाहिए. पीछे आ जाओ. बाईट नाही बोलले. चला पुढे बाईट देणार आहे. चला बाईट पुढे देणार. डावीकडच्या लोकांचा जर नाश्ता झाला असेल तर मागे या. कृपा करून आता मोर्चाला सुरुवात होते. चला आता आव्हाड साहेब बाबांच्या मागे
सगळ्यांनी यायचं एक मिनिट आपण पाहिलं तर हा संपूर्ण मोर्चा आता क्लस्टर कार्यालयावरती जो तो या तिहार नाका परिसरात निघालेला पाहायला मिळतो. डॉक्टर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं तर त्या संपूर्ण क्लस्टरला विरोध करत हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो क्लस्टर कंपनीच्या कार्यालयावरती धडकताना आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान असतील यांच्या संपूर्ण आपण पाहिलं तर मार्गदर्शनानुसार हा संपूर्ण जो क्लस्टरला विरोध करत हा संपूर्ण मोर्चा हा ते बिल्डर देतील ना आता ज्यांना क्लस्टर दिलेलं आहे त्यांच्या इथे महानगरपालिकेने काम का करायचं, इथे करोडो रुपये नगरसेवक का द्यायचा, सगळं बंद करा. ठाण्यात TDR देखील मोठ्या प्रमाणात दिला गेला याचा TDR एकंदरीत बघितलं आता शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जे आहेत ते क्लस्टरच्या विरोधात केलं जाते. 3 टक्क्यापासून ते क्लस्टरच्या कार्यालयामध्ये हा मोर्चा जो आहे तो काढला जात आहे. मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या मोर्चामध्ये बघायला मिळतो. वरिष्ठ आमदार लोकशा मराठी ठाणे चालूच नाही केलं पाहिजे. येस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आहेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक आम्ही आमची घरं आमचे पैसे देऊन गेले, आम्हाला घर घराचं भाडं कोण देणार. माझं 600 स्क्वेअर फूट घर आहे तर मी 300 स्क्वेअर फूट घर का देऊ. या क्लस्टरमुळे ठाण्यातली SRA योजना बंद करून टाकली. हे काय आहे? हे बिल्डरचे खिसे भरण्यासाठी तुम्ही ठाणेकरांना गावावर लावताय, त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करताय. परंतु पाणी समस्या असेल, पाणी नाही आहे, लाईट नाही आहे, रस्ते व्यवस्थित नाही आहे. ठाणे अजून वाढत्या लोकसंख्येला घेऊ शकत नाही तरी 5 पट ठाणं मोठं किती वर्षांनी 7 वर्ष आमच्या क्लस्टरला विरोध आहेच राहणार. आम्ही लढाईसाठी तयारच आहोत. आज मोर्चाला परवानगी परवानगी देखील होती, पोलिसांनी नाकारलेली. लोकशाहीमध्ये आंदोलन लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आंदोलन करावं लागेल. निश्चित पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे आपण सध्या या आंदोलनाची या ठिकाणी आपण पाहिलं तर हजारो नागरिक जर आपण पाहिलं तर शेकडो नागरिक असतील, हजारो नागरिक असतील तर या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. आपण पक्षाचे आपण पाहिलं तर पदाधिकारी मोठ्या संख्येने या संपूर्ण क्लस्टर विरोधामध्ये जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर आपण काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी संवाद साधणार. उमेश अग्रवाल आपल्यासोबत जोडले गेले. उमेशजी, काय सांगाल? आपण सातत्याने SRA जो आहे तो विरोध करत आहे आणि आज या क्लस्टर मोर्चामध्ये देखील सहभागी झालेले, काय सांगाल? तुम्ही बघितलं असेल, SRAचा प्रकल्प असेल किंवा क्लस्टरचा प्रकल्प असेल, सगळीकडे अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिल्डर लोकांना फायदा कसं होईल याचं काम चालू आहे. आज मला एक सांगा, ठाणेकरांसाठी पाण्याची व्यवस्था नाही आहे,
आज कोणत्या बेससवर 12चा FSI द्यायचं चाललेलं आहे? आरामात चाला तुम्ही आरामात. हा बोला बोला. कोणत्या बेसस बोला. हा बोला उमेश. इकडे पुढे ये. बस बोला. तुम्ही बघितलं असेल हे आज ठाण्यामध्ये लोकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागतंय. आज घोडबंदर रोडला पाणी नाही आहे आणि त्याच ठिकाणी आपण आज मानपाडा मनोरमा नगर असेल, आमचा मानपाडा 2चा क्लस्टर असेल, सगळीकडे हे लोक 12-12चा FSI देणार आहे. अनेक हजारो घरं तिथे बनली जाणार. त्या लोकांना नागरी सुविधा कशी भेटेल? आज त्याच विरोधात आज हा क्लस्टरचा मोर्चा आमचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वामध्ये इथे काढण्यात आलेला आहे. मागे पण तुम्ही बघितलं असेल काही कृष्णानगरमध्ये नागरिकांना हाताशी धरून तिथे जबरदस्ती CPR लावण्यात आलेला, हे देखील आम्ही उधळून लावलेला होता. त्याचबरोबरीने आज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे क्लस्टरचा मोर्चा काढलेला आहे आणि हे असे मोर्चे निघतच राहणार जिथपर्यंत ही योजना रद्द करण्यात येत नाही. तर नक्कीच आपण पाहू शकतो की अशाच या योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात. काही नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास जो आहे तो सहन करावा लागतो. जोर जबरदस्तीने क्लस्टर योजना राबवली जाते. SRA असेल, क्लस्टर असेल, या संपूर्ण योजना ज्या आहेत त्या जोर जबरदस्ती राबवल्याच्या कारणामुळे आपण पाहिलं तर संपूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो आज रोडवरती उतरलेला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकतो शेकडो महिला भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. महापालिकेत मंजुरी मिळते, या महापालिकेमध्ये मंजुरी मिळते, प्रत्येकची जी कंपनी येते त्यामुळे येणारे काय त्या कंपनीचा चलो आगे चलो आगे बढ़ो. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी. हम तुम्हारे साथ हैं.
आगे चलो आगे चलो तुम्हारा साथ है। आक्रोश मोर्चा क्लस्टर डेव्हलपमेंट विरोधात हा संपूर्ण जन आक्रोश मोर्चा जो आहे तो आता क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयाच्या बाहेर आता आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतोय। संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आता क्लस्टर डेव्हलपमेंटच्या कार्यालयाबाहेर दाखल झालेला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर मोर्चाला जी परवानगी देखील नव्हती, परंतु हा मोर्चा जो आहे तो जन आक्रोश मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला हा संपूर्ण मोर्चा आता क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयाच्या बाहेर दाखल झालेला पाहायला मिळतोय। बिल्डरों की दलाली बंद करो, बंद करो, बिल्डरों की दलाली बंद करो, बंद तुम्ही जाणार सर, तुम्ही सर्वांसाठी आमचा तुमच्या एवढं मोठं कोण आहे साहेब? नाही ना, ऐका ना साहेब, मग तुमचा ऐकणार नाही तर 5 जण तुम्ही जाणार आहे तुम्ही आहेत सर, 5 जण या तुम्ही या। एक मिनिट सरकार हमसे डरती सांगा मला कोण कोण साहेब, तुम्ही सांगा मला कोण निघून जाऊ
तुम्हाला समाधान नाही का? मिलिंद भाऊंकडे आपलं निवेदन आहे. ते पहिलं आपलं हिचं बोलावं हिचं कधी बोलणार ना तिकडे कधी जोडणार कमिशनर सरांकडे बैठक मी स्वतः कमिशनरने माझ्यासमोर तुम्हाला फोन केलेला तुम्ही साईटवर गेलात आणि परत आलात तिथे कोणाचा फोन आलेला सांगून टाका एवढे पत्रकार आहे मग का नाही तोडलं तुम्ही ते लिगल आहे का अरे मागे तुमच्याच IAS ऑफिसर्सची किती मेहनत आहे तुम्हाला माहितीये का अश्विनी जोशी संजीव जयस्वाल यांनी किती मेहनत घेतली ते साफ करायला माहितीये का कोणी येतं तिथे एवढी मोठी मोठी दुकानं बांधतो उद्या ट्रॅफिकचं काय होणार आहे आम्ही आमदार काम करायचं सोडतो ना तुम्हीच सांभाळा ना जाऊन हे तुमचे आयुक्त आमच्या समोर एक निर्णय घेतात तुम्हाला सांगतात आणि तुम्ही तिथनं परत येतात पैसे खाऊनच सगळं चालवायचं असेल तर चालेल ना आम्हाला काय थोडे आम्हाला पण द्या तुम्हीच खाऊ नका मग काय चालवलंय एवढे बिचारी 8 पत्र देते 8 पत्र सगळ्यांसमोर उभी राहते आणि तुम्ही तिला तोड घाशी पाडताय मागे तुझा मोबाईल कधी तोडणार सांगा परत एक असा रस्ता रोका कधी सांगा ना अडचण काय ते आम्हाला सांगा आम्ही तुमच्या अडचणीला मदत करू स्थानिक लोकांचं इथे स्थानिक नगरसेवकाचं पत्र आहे तुम्हाला स्थानिक लोक कोण आहे ती जमीन कोणाची आहे कोणाची आहे तुम्हाला ट्रान्सफर किती आहे जमीन अहो साहेब ती जमीन मॅरिटाईम बोर्डची माहित ना जरा माहिती घ्या ते फक्त संजीव जयस्वाल होते म्हणून ते झालं सगळं त्या साफसफाई पण संजीव जयस्वाल यांनी केली असे आयुक्त जेव्हा करतात तर तुमचं काम आहे ती उघडी जमीन वाचवायची आणि कलेक्टर जोशी मॅडम अश्विनी जोशी हँडओव्हर केली म्हणजे त्यांनी मेहनत लावलं तर किती दिवस आम्ही कित्येक वर्ष लढत होतो तेव्हा कुठे ती चौपाटी झाली आणि चौपाटीसाठी सर आम्ही काय म्हणतोय ते ठीक आहे इथे मोठी मोठी दुकानं बांधली जात आहेत कमर्शियल हॉल बांधले जात आहेत कमर्शियल कामं होत आहेत तुम्ही स्थानिक कोण आहे मला सांगा तिथे तुम्ही बोलले ना स्थानिक मला स्थानिक एक सांगा कोण आहे तिथे मला सांगा तुम्ही बोलले ना स्थानिक सगळे तिथे राहणारे स्थानिक जे होते बिचारे रेती कामगार त्यांची घरं बरबाद करून टाकली तुम्ही लोकांनी कोण आहे स्थानिक मध्ये 7-7 लाख रुपये भाडं घेतात माहितीये का तुम्हाला स्थानिक कोण आहेत पर मंथ जगी आपली मग स्थानिक कोण आहे ते सांगा ना तुम्ही बोलले ना स्थानिक मग स्थानिक कोण आहे तिथे मला यादी द्या सर ही आमची स्थानिक नगरसेवक आहे आणि तीच लढते तिथे मग तुम्ही काय करताय मग तुम्हाला ठेवलंय कशासाठी
ऑफलाईन घे ना सर्व तुम्ही महानगरपालिका जाता आणि परत येता यार. तुम्हाला महानगर आयुक्त फोन करून सांगतात की तिथे जा आणि ते तोडून टाका, आणि तुम्ही तिथे जाता आणि परत येता. आणि समजा आयुक्तांशी चर्चा करायची. माझ्या समोर आयुक्तांनी फोन केलेला तुम्हाला, माझ्या समोर. मग एकदा सांगा नाही तोडू शकत, मग आम्ही बघतो काय करायचं. कोर्टात आहे ना, कोर्ट. तुमचा सगळा व्हिडिओ तर आहे ना तिथे. तुम्ही गेलात परत आलात, फोन आला, ते सगळे व्हिडिओ तर आहेत ना लोकांकडे. असं करू नका. आम्ही एवढी मेहनत करून, मी 2009 पासून मागे लागलेलं ते साफसफाईची, तेव्हा कुठे ते साफ झालं. आणि हायकोर्टाचे क्लिअर डायरेक्टिव्ह आहेत त्याच्यावरती. तुम्ही हायकोर्टाच्या वरती आहात का? मग हायकोर्टाची ऑर्डर का नाही पडत? अश्विनी जोशी लढी ना हायकोर्टने. सर आपण अजून विषय आज आपला क्लस्टरचा आहे. साहेब, तुम्हाला बघून तो साहेब विषय घेतला. सर हे आपण हे क्लस्टरचे इन्चार्ज कोण तुम्ही आहात? क्लस्टरचे इन्चार्ज कोण आहे? क्लस्टर आता सर कसं आहे, बेनिफिशरीचा पार्ट माझ्याकडे येतो आणि जे बाकीच्या इम्प्लिमेंटेशनचा पार्ट कोण आहे? बेनिफिशरी टेक्निकलचा जो विषय आहे ना, बेनिफिशियरी म्हणजे काय? फिरवत आहे मला थोडं. तुम्ही फिरवत आहे नाही. जे मेन काय आहे, जे लोक हे लागू करतात, त्याच्यात कसं आहे बेसिकली सर जे लागू करतात ते त्याला बोलू द्या. टेक्निकल गोष्टी ज्या बनतात फॉर्मेशन वगैरे बाकीच्या मला एक गोष्ट सांगा, ही घरं तोडणार कधी, त्यांना घरं देणार कधी, याचं काय प्लॅनिंग आहे तुमच्याकडे? मीच म्हणता ना बेनिफिशियरी. हु आर द बेनिफिशियरीज? तिथं आपण URP हे केली फायनल. ठीक आहे ना. हु आर द बेनिफिशियरी? तुम्ही आता बेनिफिशियरी हा शब्द काढला. हु आर द बेनिफिशियरीज? जे लोक त्या ठिकाणी राहतात They are not beneficiaries. They own the property. How can you say they are beneficiaries? Are you going to give something new to them? What is your definition of beneficiary? कॉम्पोनंट देणार आहे. रिहॅब कंपोनंट 60 वर्ष तो माणूस त्या तिथे राहतो. किती वर्ष? 60 वर्ष. तो बेनिफिशियरी आहे. त्याची जागा असेल तर सर त्याला वेगळं आहे. अहो 60 वर्ष सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघा जरा. सायटेशन बघा 60 वर्षातले. 1950 नंतरचे सायटेशन बघा. काय म्हणतं सुप्रीम कोर्ट? 12 आणि 13 वर्ष जर तो माणूस जमिनीवर असेल तर ती जमीन त्याची झाली. सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आहे. मालकी हक्काची. कुठे तो यशवंत कुठे? एकनाथ. हा एकनाथ. हॅलो. आणि तुम्ही बेनिफिशियरी सांगतो त्यांना. काय बेनिफिट देणार ते तरी सांगा आम्हाला. चला बेनिफिशियरी काय बेनिफिट देणार आहे? जर माझं घर 800 फुटाचं आहे, 60 वर्ष मी 800 फुटाच्या घरात राहतो, तर तुमचे 323 असे भिकेत दिलेले घेऊ? किती फुटाची गरज आहे? 1500 आणि 60 वर्ष तुम्ही घर आहे. असं आहे अजून. पण आम्ही त्यांना काय सांगितलेलं, हे दुसरा मोर्चा आहे साहेबांचा आणि आम्ही इथे आधी काढलेला. आमचं म्हणणं होतं की जर तुम्ही एखादी योजना आणताय तर तुम्ही नंबरिंग टाकणार, बायोमेट्रिक करणार, त्याचं स्क्रुटनी होणार, त्याच्यानंतर एखाद्या बिल्डरला आणणार. तिथं तर आधीच बिल्डर येऊन बसला. तो जबरदस्ती येऊन आमच्या घरात घुसतोय. तो नंबर टाकतोय आणि सांगतो की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं नाव सांगतात, ह्यांची नावं सांगतात. ही कुठली पद्धत झाली? आज सकाळी मी कंप्लेंट केली, त्याच्या पण कंप्लेंट केली. आज सकाळी माहिती पडलं की ज्यांचे बायोमेट्रिक गेले त्यांना आता खाली घर खाली करायचे आदेश देणार. आणि त्याच्यानंतर साहेब अजून मनपाडा मनोरमा नगर, आणखी एक छोटंसं कारण सांगतो. एक विषय सांगायचा. आता दुसरा विषय असा साहेब, जर तिथं एखादा माणसाचा आता तो GR आलाय 25 मार्चचा, की जो आता मालकी हक्क मिळायला पाहिजे, मग तो त्याचं काय झालं? पहिलं मालकी हक्क नावावर करा ना. मालकी हक्क मिळू द्या, प्रॉपर्टी कार्ड नंतर क्लस्टर योजना आणा. त्या लोकांना विश्वास नाही साहेब. आता गांधीनगर, किसन नगर, त्या एरिया सुभाष नगरला बेघर झाले 18 वर्ष झाली साहेब. आज त्या लोकांना हे बेनिफिशियरी आहेत खऱ्या अर्थाने. त्यांना त्यांचं काय झालं? ज्यांना दिलेच नाही तुम्ही ठाण्यामध्ये किती झाले? तुम्हाला किती महिने झाले येऊन? तुम्हाला माहिती आहे कुठे कुठे म्हणजे आणि किती वर्ष झाले? 60 ते 70 वर्ष झाली साहेब. ग्रामपंचायतच्या काळच्या पण आमच्याकडे पावत्या आहेत त्यावेळेच्या. त्याच्यावर सातबारे आहेत, त्याच्यावर गावठाण आहेत. आणि ते डाकू घरात घुसतात, त्या बिल्डरची माणसं आणि नोकरी करतात. साहेबांनी येऊन थांबवलं तेव्हा कुठं आम्ही थांबलोय साहेब. मग ह्याच्यात नाही मारामारी झाली तर मग कोण जबाबदार? झाली मारामारी साहेब. माझ्या घरात बाई आहे,
आणि त्या बिल्डरची माणसं घरात घुसली तर का नाही मोलेस्ट स्टेशनची केस टाकायची आम्ही? कोणी अधिकार दिला त्याला कोणी अधिकार दिलाय? 353 लावतात बिल्डर गेला ना तिथे, आम्ही काय उगाच सांगतो ना तुम्हाला. 353 लावतात. हा मोर्चाचा संताप कशासाठी आहे? हा संताप याच्यासाठी आहे की 60 वर्ष मी तिथे राहतो, बैठक घर आहे, 1500 फुटाचं बैठक घर आहे, मी तुमचं 323 फुटात कशाला राहिला जाऊ? सर 500 स्क्वेअर फुटापर्यंत फी आहे. 500 ते 1000 स्क्वेअर फुटापर्यंत 10% रेडी रेकनरचा रेट द्यायचा आहे. 1000 ते 1500 स्क्वेअर फुटापर्यंत 20% रेडी रेकनरचा द्यायचा आहे. मग ते पहिले द्या ना साहेब, हे कशालाही मागे लागले? क्लस्टर कशाला राबवतो तुम्ही? लोकांना बेघर करा. आणि प्राईम लोकेशन, आता बाजूला रुणवाल आलाय, याच्या बाजूला दोस्ती आहे म्हणून आता आम्हाला बेघर करणार आणि तिथून तो बोगदा सर्व्हिस रोड नाही, काय नाही, तुमच्याकडे प्लॅनिंगच नाही साहेब. आणि मग कशासाठी एवढी 12.5% जर लोकसंख्या वाढली तिथे तर आम्ही जायचं कुठं साहेब? 12.5% नाही. 12.5 टाइम्स तोच ना, पटीने 137 एकरच्या 12.5% करा. म्हणजे 137 एकरच्या 10 पट तुम्ही करा. किती 1300 एकरचं तुम्ही प्लॅनिंग करताय. किती FSI देतात? नियम म्हणजे कुठे कोणता नियम आहे UDPR? तुम्हाला माहित नव्हतं, तुम्ही एकटे का बसलात? UDPRचे कोणता नियम अनुसार? साहेब आम्ही इकडे आलो ना साहेब, मी इकडे आलो ना साहेब, हे साहेब आम्हाला सांगतात त्या UDPRचे कोणते नियम 12% आलेले नाही. आमची उत्तरं पण आलेली नाहीत आम्हाला, जे आम्ही अर्ज केलेत ना साहेब, 2800 लोकांनी अर्ज केलेले आहेत आतापर्यंत, त्याची उत्तरं नाही आलेली आहेत आणि त्याचं आम्हाला काही सांगितलेलं नाही कशा प्रकारे. FSI सर UDPSR के कौन से नियम में कौन सी उसमें जरा हमको भी तो बताइए. ठाणे म्हणजे काय पैसे उकळण्याची खाण झाली. आणि कोण विराड मी एक असं म्हणणं आहे, म्हणजे तुम्ही काय असं मोर्चा येणार आहे, हँडल करतो, साहित्याला सांगितलं का तुम्ही? मैं अकेले हँडल कर लेता हूँ. इससे पहले रतिबंधन का भी हैंडल करना कुठे सुट्टीवर आहे म्हणजे ऐन वेळेला कोणकोण आहे क्लस्टर मध्ये? कोणकोण आहे? शहर विकासची महेश रावळाची मुलाच्या नावावरती बघा, आम्ही इथे बसलो ना तर रात्रभर बसू. बहुत बिझी आहे. 2 मिनिटं शिकायत आहे ते नोंद करणार ना. तुम्हाला काय माहित नाही, तुम्हाला काय शिकत तुमच्या संरक्षणात एवढं लाठ्या बिट्ट्या घेऊन उभे आहेत, काय लावतात एवढे? चेहऱ्यावरती भीती दाखवू नका. बघा त्यांची काठी बघा, एवढं बसत आहे साहेब, काठी दाखवा. हे बघा तुमच्यासाठी ठेवून आम्हाला मारायला काठे आणले. जर असं आम्हाला माहिती असतं तर आपण नगरपालिकेवर मोर्चा काढला FSI के नियम अनुसार है, वो नियम हम लोग को देखना, हम लोग को भी तो काम है. सगळं होते आम्ही सर, आम्ही किती आहे आम्हाला, किती देतो सांगा. किती आहे किती जाय माझ्या ग्रुपच्या चुकीची माहिती जाण्यापेक्षा बसले कशाला तुम्ही? कशाला काय साहेब ऑन पेपर असेल ना, LOI पे लिखा है मुझे पास है. 12 7 पॉइंट सर, किती 7 पॉइंट ऑफिस उघडलं तर ऑफिस उघडलं तिकडे, ज्याला तो स्विगी ऑपरेट करतो. आम्हाला त्यांना दिलंय का रिंग मेट्रोला तुम्ही शब्द दिलाय का की तुम्ही जागा खाली करून देणार रिंग मेट्रोला?
मेट्रोचं काम त्याच्यासाठी आहे. तुम्ही क्लस्टर डिपार्टमेंट शब्द दिला का की रस्ता जमीन आम्ही खाली करून देणार मग त्यांनी ही स्टेटमेंट काय करतात की क्लस्टर डिपार्टमेंट आम्हाला ही एवढी जमीन खाली करून देणार लागा काय तो बिल्डरची माणसं फिरतायत त्यांना म्हणतात हे बघा 3,000 घरं जाणार पहिले खाली करा आम्ही देणार पण दुसरं पण देऊ शकत नाही आणि ते काम म्हणून फिरतात. त्यांचं काम करायचं 300 रुपये दाखल आणि ते सांगताना पर्यावरणाचं नाव सांगतात पर्यावरणाचं आणि सुधी बिल्डरचं काय संबंध आहे महापालिका 353 कसं दाखवतात महानगरपालिकेचे कर्मचारी नाही तिथे शकत करतायत ना मुख्यमंत्री अधिकारी आहेत. कोण नसतं महानगरपालिका तुमचे रस्ते साफ करायला तुमच्याकडे माणसं नाही महानगरपालिका राहिली आहे काय खोकला झालं खोकला जिल्हाधिकारी फक्त पैसे खाण्याचं मशीन आहे जमीन मालकी हक्कांना पैसे देणे तुमच्याकडे पैसे नाही मग आमची पहिला जमीन मालकी होऊ द्या ना त्याच्यानंतर करा काय निर्णय घ्यायचा आहे अच्छा तुमचा 11चा निर्णय आहे. हा त्या हे काय जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं की हे पुरा सादर करा प्रभाग समितीला त्याच्यानंतर क्लस्टरची योजनेसाठी संदर्भ जोडला जाईल जिल्हाधिकाऱ्यांना तेच विचारलं बोलतो तुम्ही दिले का कोणाला अथॉरिटी नाही ना बोलतो आम्ही दिले नाही मग हे लोक डायरेक्ट सांगतात आम्हाला अथॉरिटी दिली आम्हाला घरं बांधायची तिथे बिल्डिंग बांधणार तिथे बिल्डिंग बांधणार एवढी घरं देणार वरचं देणार त्याच्या वरचं रावळ कुठे म्हणजे कुठे वाया सिंगापूर ठाण्याला सिंगापूर आता अमेरिकेला दिसला जातो बहुत काम करोड़ में 4 डिपार्टमेंट ते रावळ तुमच्या चौथ्या मधल्याचं सगळ्यांचं काम रात्री 11-11 चालतं त्यामुळे उशिरा उठतात काल सुट्टी होती तरी काम करत होते चौथा माळा म्हणजे काय जोरात असतो तुमचा सगळे चौथा माळा एकदम जोरात असते तुमचा चौथा माळा तिथे चौथा माळा सगळे एकदम थैल्या घेऊनच निघतात आणि रात्री जाताना थैल्या घेऊनच जातात 2 नौकर ठेवतात काय बोलू ना बोला तुम्हाला पाहिजे तर पाठवा चौथ्या मजल्यावरच होते कुठे रावळ पूर्ण नेहर साहेब पण आहे रावळांनी आपल्याकडे महत्वाचं महाराष्ट्र अचूक बघा तुझ्या नशिबात चौथा मधला किती खायले आता इथली एक थैली इथली एक थैली आहेत ना थोडं जसं जरा बोलूया पण ते पहिलं सांग किती थैल्यामध्ये काय एफएस आहे मिनिमम 4 क्लस्टरला LOI दाखवून तुला 7.995 चा मिनिमम 4 मग पुढच्या 12 पर्यंत जा जमीनवर सांगतो मी तुमच्याकडे येऊन गेलो तुम्ही मला ते LOI पाठवलं 7.97 त्याच्या आणि मी विसरलो मला ठीक आहे तेवढं असेल आयुक्तांनी घटनेच्या बैठकीत आमचे विरोधी पक्ष नेते आहेत आमचे गटनेते आहेत सांगितलं की आपण क्लस्टरला भागात घेतलं आहे तर तुम्ही खोटं बोलताय किंवा आयुक्त खोटं दोघांपैकी कोणतरी एक तर खोटं बोलतोय ना सर म्हणजे मग तुमचे डॉक्युमेंटल प्रूफ आयुक्तांकडे नाही आहे आयुक्तांनी स्वतः सांगितलं ना साहेब विरोधी पक्ष नेते 25% आलं तर फक्त अधिकाऱ्यांनी त्यांच्या गटनेत्यांच्या मिटिंग असंही नाही की सामान्य नागरिक आहेत त्यांना बोलतोय नाही सामान्य नागरिकांना तर इथेच ठाणे महानगरपालिकेचा स्कोप आहे त्यांनी चौथ्या मधल्यावर तर जाऊ पण इथे कोणी म्हणजे काय तर 5-6 जणांची गॅंग आहे तीच कायम आयुष्य सांगा आता आपला काय काय बोला बोला सर तुम्ही
एकनाथ, तू सांग रे. आणि बऱ्याच वेळा मीटिंग पण झाली, बोलणं झालं, त्याच्यावरती आपलं संभाषण पण झालं आणि तिथेच आम्ही पहिलाही मोर्चा काढला. साहेबांनी येऊन तिथं आम्हाला बरंच सपोर्ट केला, त्यामुळे आजपर्यंत आम्ही लगून आहोत असं आम्हाला वाटतं. त्याचं कारण सांगतो, तुम्ही जेव्हा पहिली मिटिंग घेतली मला आठवते, नंबरिंग होणार, स्क्रुटनी होणार, त्याच्यानंतर बायोमेट्रिक होणार, त्याच्यानंतर प्लॅनिंग होणार, एखाद्या 3 कंपन्यांची नावं सांगितली, MMRDA, त्याच्यानंतर आम्ही बिल्डर बसतो. त्याच्या आधी सर बिल्डर आलाच कसं, पहिली गोष्ट. आणि तो येऊन दादागिरी कशासाठी करतो, पहिली गोष्ट. आणि घरोघर जाऊन त्यांनी जे उच्चार मांडले लोक सर बघा, बिल्डरचे लोक, बिल्डरचेच लोक आणि आपण ऑफिसं पण टाकली साहेब. आणि पहिली गोष्ट मला आश्चर्य वाटतं, मी तुम्हाला पण विचारलं, त्याचं उत्तर तुमच्याकडून मला अशा प्रकारचं आलं, त्यांना पर्यावरणाचं त्यांना एक हे दिलं. पर्यावरणाचा पण चुकीचा काय संबंध आहे? अजून परत सांगा, त्यांना देऊन टाकलंय. 5,000 झाडं कापली ठाण्यातली, तुला पर्यावरण नाही दिसलं. आपल्याला द्यावं लागतं ना. नाही तुम्ही पहिलं कसा काहीच झालेलं नाही. नागरिकांना विश्वासात न घेता तुम्ही LOI देता कसा? साहेबच होते. त्यांची घर 60 वर्ष जुनी आहेत. ग्रामपंचायतच्या 1500 स्क्वेअर फीटचं घर आहे, तुम्ही किती स्क्वेअर फीट देणार त्यांना? 1500 लिहून द्या, चला लिहून द्या. अरे लिहून द्या ना, चला त्याच्यात लिहून द्या. सर त्यांनी कसं झालंय, आता मालकी हक्काचा जो विषय आला त्याच्या त्या जेअरमध्ये असं आलेलं आहे. पण हे आणि त्यांच्याशी एकमत होत नाहीये. कलेक्टर ह्यांच्याकडे नाव सांगतात, ह्यांचं नाव ते कलेक्टरवर सांगतात. 500 स्क्वेअर फुटापर्यंत 500 ते 1000 स्क्वेअर फुटापर्यंत 10% आणि 1000 स्क्वेअर फुटापासून 1500 स्क्वेअर फुटापर्यंत तुम्ही 20% रेडी रेकणार सर. हा जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला आदेश. आता मला सांगा, तुम्ही ते जोपर्यंत मालकी हक्क मिळत नाही, प्रॉपर्टी कार्ड मिळत नाही, तुम्हाला एक रिक्वेस्ट केलेली की तुम्ही प्रत्येकाला एक नोटीस पाठवा की बाबा आम्ही नंबरिंग करतोय, बायोमेट्रिक करतोय, आम्ही अधिकृत हो ना, आम्हाला अधिकृत स्टॅम्प लावताय आणि वरनं सांगताय का तुम्ही क्लस्टरच्या हातात. आणि तो येतो साहेब असा व्हिडिओ करतो, मी माझ्या मालकीची हक्काची जमीन मी तुम्हाला देते, तुम्हाला देते, अशी व्हिडिओ बनवतायत, बायोमेट्रिक करतायत. तो सुटीवर बिल्डरची माणसं आणि हे त्यांचे नाव, ह्यांच्या नावाखाली आमच्याकडे चालू रेकॉर्डिंग करून अग्रीमेंट नाही, काय नाही, एवढीशी पावते साहेब महानगरपालिकेची, तिला काही आधार नाही. आणि कुणाची पण नाव आहे तर तिथे ते साफसफाई करणार आहे ना, त्याचं नाव आहे का जोशी म्हणून, तर बोलतो तेरा नाम कैसा काय इसमें आहे. कुणी चिठ्ठ्या बोलते, कुणी गळे बोलते. आता तुम्हाला परवाचा व्हिडिओ तुम्हाला सांगतो आहे, तुम्ही तुमचीच साहेब 2 मिनिटं घेतो मी. काय होतंय, अशी दादागिरी मी पहिल्यांदा बघितली साहेब. मला सांगा हा कुठला प्रकार आहे सांगा. तिथं गेल्यानंतर ही माणसं तोंडाला पूर्ण पळतात कशासाठी, जर मग विचारल्यानंतर. आणि सगळ्यात मूळचा मुद्दा, जेव्हा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही हे करतोय, संभाषण करतोय, काय करतोय, ही लोक येऊन आता दादागिरी अशी करत असते. कोण आहे महापालिकेचं सांगा, कोण माणसं आहेत? जंतर मंतरवर कसे असे प्लेन कपड्यातले लोकांनी मारले पोरांना, तसे तुम्ही आहात. हे असे प्लेन कपड्यातले लोक पाठवतात. बोलतो बघा, काय त्याला काहीच माहित नाही. काय सर्वे करतो तू? महापालिकेचा आहेस तू माझ्या महापालिकेला लिहिलेलं आहे, कामावर ठेवलंय, तुझे रेग्युलर हजेरी होते, तू हातामध्ये गळ्यामध्ये घालून फिरतोयस. लिहिलं का गळ्यामध्ये? मग बघितलं का काय लिहायचं ठाणे महानगरपालिका? पुढचं पण ऐका, आहेत का ते? पुढचं पण ऐका. कोण करता? तुम्ही करताय? कोण करता बायोमेट्रिक? कोण नंबर लागतं इथे? आणि काय अरे ऑफिसला बायोमेट्रिक करतात, नंबर टाकतात, लोकांना माहित नाही सर. आणि महानगरपालिकेला तुम्ही नाही, पुढचं ऐका, पुढचं ऐका. कोण आहे? हा पुढचं ऐका. आता पुढे मी त्यांना विचारला प्रश्न बघा. त्या दिवशी कंप्लेंट केलं, तुमच्या सगळ्यांच्या नावाची पोलीस स्टेशनला होते, जबरदस्ती चालू आहे, सांगितलं. अरे आता मालकी हक्क आले ना, हे महानगरपालिकेच्या कामाले मालकी हक्क आले. फॉर्म कसे भरायचे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे फॉर्म कसे भरायचे? कसे भरायचे सांगा. मालकी हक्काचे फॉर्म भरायचे सांगा. महानगरपालिकेचे आता तुम्ही GR आले, GR साहेब, तरी पण तुम्ही असं जबरदस्ती करताय. अरे तुम्ही कोणाला नाही, दुनियाला माहिती पडलं नाही काय येते, तुम्ही काय ते सगळ्यांना माहिती आहे. सर घरचे मालिकाला असं कोणी जाऊन असं होतं का? त्याच्या घराखाली ज्यांच्या घरचा मालिक त्यांच्या घरच्या सर्वे करतात, त्यांनाही माहित नाही. मेजरमेंट घेते. जगातला पहिला महापालिका करतात, बिल्डर आहे का काय? हो सर, दडपशाही चालू आहे. जगातला पहिला महापालिका करतात, मालिकाला माहित नाही आणि मालिकाच्या घरचे सर्व करतात. तुम्ही त्याला बोला तर की आम्ही महापालिकाच्या माणसं पाठवणार,
सर्वे होईल, तुमची नंबर टाकणार, बरोबर ना सर? जगातला पहिल्या महापालिका हे लोक द्राक्ष मालिकाला स्वच्छता मालिकाच्या खात्यात 60-60 वर्ष रिंग मेट्रो जागा किती वर्ष झालं? हो सर, राहुल साहेब बघा 60 वर्ष झालं, 60 वर्षाचं मालिक त्याला माहित नाही सर. राहुल साहेब ही जागा तुम्ही खाली करून द्या. 45 देणार तुम्ही, त्याच्यावरती मग 10% परत चार्जेस, परत 20% चार्जेस, असं 1500 हे फ्री ऑफ. माझं 1500 स्क्वेअर फूटचं घर आहे, तुम्ही मला किती देणार? कसं काय? 323 पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि 323चा वरती पैसे बांधकाम खर्च. माझी जमीन का द्यायचं? माझी जमीन, माझं घर. आणि सर बिल्डर तो डबल देतो, फ्री ऑफ कॉस्ट. लोकल बिल्डर होतो ना सर, मी बोलतो थोडीशी चेंज सर सर एक मिनट थांबा, एक मिनट. मी बोलतो लोकल बिल्डर हो ना सर, अगर क्लस्टर का नहीं होगा तो लोकल बिल्डर 1300 की जगह पे उसको फ्री ऑफ कॉस्ट 2600 देगा, बरोबर? बराबर है. लाओ मेरे को दो लोकल बिल्डर 1300 की जगह पे फ्री ऑफ कॉस्ट उसको 2600 देगा. आप उस मालिकाला उससे बोल रहे हो कंस्ट्रक्शन कॉस्ट, मतलब जमीन उसकी उसने संभाला, उसको अतिक्रमण नहीं हुआ तो सर आज दीवार की तरह में 12 पैसा यूज कर चुका होता. SR आपण 100 तरी वाढून देऊ. 138 फूट कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपण वाढून देऊ. पुन्हा रेडी रखणार 30 वर्ष भाडे दे सर. 30 वर्ष भाड्याने मालक कधी सर इनका पाप क्या है? इन्होंने दीवार की तरह 12 FSI यूज नहीं किया, ये पाप है क्या? ये पाप है बॉस. इन्होंने अपनी जमीन को 60 वर्ष संभाला, थाने को सुंदर रखा, इलीगल बांधकाम नहीं होने दिया, नहीं तो दीवार पर कुशीड़ के बाद में 12 FSI आज यूज कर चुके और आप उनको देना 2400 पड़ेगा. झिंझाड़ जैसे अधिकारी जो अतिक्रमण है वो पैसे खा के वो बिल्डिंग बचाते हैं. हिम्मत है तो झिंझाड़ को बोलो आज दीवा में बांधकाम चालू है, हिम्मत है तो जाओ. सर एक प्रश्न तुम्हाला विचारतो. ज्या सुनीला आपण LOI दिलाय त्यांनी सगळ्या मालकांचे राईट्स त्याच्या आधी घेऊन तुम्हाला दिले. मग LOI कसा दिला? एवढी सिंपल दिला कसा LOI? सर खोटं सांगतो. मालकी असेल नाही आता काय कोणाची 50%? 50% मालका लोकांची NOC असेल, कोणी दिले त्यांना 50%? 50% असेल. अरे असेल म्हणजे कोणी एक मिनिट सर, फॉर एक्झाम्पल 50% काय होतं? तुम्ही LOI दिल्यावर ती LOI घेऊन ते लोकांकडे जाणार. आता आम्हालाच आमच्याकडे तुम्हाला देणंच आहे आम्हाला, आणि ती जबरदस्ती होते. 50% लोकांची मी घेतले डेव्हलपमेंटसाठी आम्हाला द्या. मला LOI दिला, आता तो माझ्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. पोरगाई तुमची लग्न सर 50% वरती एक प्रश्न. आधार कार्ड पॅन कार्ड वरती वरच्या खोलीची बायोमेट्रिक केलेला घर भेटणार आहे का? फक्त आधार कार्ड पॅन कार्ड वरती बायोमेट्रिक केलेला ज्याचा टॅक्स पावती नाहीये वरची. तुम्ही LOI कसा दिला त्याचा आम्हाला पुरावे द्या. बाकी काय नाही. LOI कसं दिलं? चला आम्ही पुस्तक मागवायचं. रेल्वेचा ठराव दाखवा ना, सोसायटीचा ठराव. आणि सर एकच त्याच्यात मी दुरुस्त करतो सर. संडास बाथरूम ह्याच्यावरती नंबर टाकायचा. ह्यांना फक्त मेजॉरिटी दाखवायचे, एवढं आमचं बायोमेट्रिक झालंय, एवढं नंबरिंग झालंय, आणि मग तो डाटा दाखवणार. ज्यांचे आधार कार्ड ज्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे त्यांना पण दिलेले आहे. आणि असं 50% दिलेलं आहे. पात्र केले पात्र अपात्र मध्ये 100% बायोमेट्रिक करून नेलं. हे राखवा. आधार कार्ड पॅन कार्ड घर भेटेल दाखवलंय. आणि एक घराची टॅक्स पावती लावायची असेल साहेब, 1 लाख चालू आहे आता रेट. 1 लाख रुपये द्या, टॅक्स पावती लावा. साहेब ऐका, पुढे आम्हाला 2 मिनिटं साहेब. 1 लाख रुपये द्यायचे, टॅक्स पावती लावायची. मी बोललो कुठल्या आयुक्ताची सही असणार? 2020चा तुमचा बॉन्डिंग आहे, 20 पाहिजे. तुम्ही 2026ला कुठल्या बेसवर देणार? नाही काय नाही, तुम्ही भरा. अरे पालिकेला पैसे पाहिजे, ठीक आहे ना साहेब, आम्ही टॅक्स द्यायला तयार आहे सगळं. आणि त्यांना मालक बनवण्याच्या ऑटोमॅटिकली तुमच्याकडे पैसे येणार आहेत. तुम्हाला गरज काय सगळं करायचं? 2020ची अट काढा, सगळ्यांना टॅक्स पावती लावू द्या ना. 26 पासून काउंटिंग चालू करा. हे जे म्हणतात नंबर टाकायचं, नंबर टाकायचं सर्व स्ट्रक्चरला ते म्हणतात की टॉयलेटला पण लावलंय, हे बरोबर आहे. आणि ते आपल्याला नंबर ऑफ टॉयलेट्स किती आहे, काय आहे त्याचे अरे नंबर ऑफ टॉयलेट काय? आणि त्यानंतर मी तिथे सगळं फिरून आलेलो एरिया. हे एक घर, ह्याच्या बाजूला टॉयलेट, ह्याला जो नंबर आहे त्याच्या पुढचा नंबर टॉयलेटला. कशाला? त्या टॉयलेटला काय ते वेगळा कलर,
आयडेंटिफिकेशन. तिथे ते जेव्हा यादी पब्लिश होईल त्याच्यात पब्लिक युटिलिटी म्हणून ते येईल. अरे कसं काय येणार, त्याला नंबर कॉमन झालंय. आता त्याच्यामध्ये ते नंतर ते अरे public- कसं कुठे लिहिलंय ते? कॉमन नंबर कसं होईल 2 3 कॉमन अरे रंगोळी काहीतरी वेगळा पाहिजे की नाही. तू मतलब तुम्ही घरच्या आणि 3 टॉयलेटच्या तुम्ही कसं करणार बाजू मशीनवरती लागणार. नंतर कसं करणार. ते जेव्हा आपण हे करणार ना एंट्री करणार ना ते लोक त्याच्यामध्ये ते 3 नंबर पब्लिक युटिलिटी म्हणून ते टाकणार. अरे कधी ही जागा आपण अलर्ट करून देणार आहे. सर हो बोलतात. हे आमच्या आझादनगरची मेट्रोला 3,000 PM करणार. घर देणार आहे का? चांगली आहे ना पीएम सांगितलं घर तोडायचं, पीएम घर देणार आहे का? अरे बघा, त्यांची सनद आहे त्याच्यावरती. मग सनद असलेली घर तोडण्याचा अधिकार आहे का तुम्हाला? सर मी रिंग मेट्रो एवढं नुकसान करून चाललं. सरळ इथून इथं येणार लोधाला वेकेंट प्लॉट आहे, मान्य नाही करायचं. ऑथोराइज घरवाल्यांना 25% अरे पण जाणार कुठे राहिला? आला आहे कुठल्या तरी एक मिनिट, ते जाणार कुठे राहिला? त्यासाठी आपण त्यांना भाडं कोण देणार? त्या सुगीवाल्यांना ते सांगितलेलं आहे. सुगीवाले सुगीवाल्यांना आपण केलं साहेब. कोण सुगी? त्याचा काय संबंध? आम्ही कशाला त्याच्या दारात जायचं? का त्याला दिलं तुम्ही? त्याला काय दिलं तुम्ही? पहिला मालकी हक्क द्या आम्हाला, नंतर आम्ही बघू काय. 60 वर्ष लोक तिथे राहतात, सनद आहे त्यांची घरं काढून त्यांची घरं तोडून बिल्डरच्या कशाला धरताय? जसे विरोधी पक्षाचे तसे आम्हाला 5-5 माले बांधून द्या, मग त्याच्यानंतर आणा क्लस्टर. मी बोललो ना सर 5-5 माले बांधून द्या आम्हाला. काय यांनी FSI कंप्लीट नाही केला. बरोबर. शिवाशिंगला 12 FSI आतापर्यंत आहेत. और इन्होंने थाना को स्वस्थ रखा है, बदलता थाना रखा है, इसकी वजह से आप वोटिंग लगा पा रहे. आमच्याकडे बदलता थाना, आमच्याकडे एकच माने, आम्ही 5 माळे बांधायला पाहिजे, तर आमची चूक झाली साहेब. आम्ही पण कमवून बरोबर ना. आज एकदम नगर सारखं आम्ही पण इन्होंने बचा के रखा थाना को कि चूना थाना दिखाने के लिए. कैसा तो ठीक है, तो इनकी चूक है क्या? काय सुंदर आहे त्यांची घरं जाऊन बघा. बघा तुम्ही जाऊन आणि कॅमेरे आणि तुमची नवीन बिल्डिंग यांची नवीन बिल्डिंग बघा, लिफ्ट चालू नाही, लोक कचऱ्यामध्ये जातो, घरमध्ये कोण जात नाही. आणि यांच्या घर बघा, कोण जाणार? माझा मग तो प्रश्न खूप आहे. आणि आज ह्या मीटिंगमध्ये सगळ्यातनं आम्हाला पाहिजे तशी उत्तरं मिळणार नाही. आमच्या काही मागण्या आहेत त्या तुम्हाला देऊन जातो. आणि आमची अपेक्षा आहे की आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक तुम्ही मीटिंग बोलवावी. आयुक्तांना जेव्हा मिळेल तेव्हा. आणि आमचं स्पेसिफिक म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत क्लस्टरची कंपनी मार्फत हे होता कामा नाही. बरोबर. और हम लोग सर्व क्लस्टरची कंपनी आहे. ज्याला SPV जी बनवली ती हा, त्याच्यात कोण कोण आता आहे? साहेब सर्व पदाधिकारी असतात. नाही 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 नाही, मी बोलतो याचा तुम्ही बायफिकेशन केलाय नाही. आम्ही सांगितलंय हाऊसमध्ये. सर एक मिनट, तुम्ही बोलला नहीं सर, इन्होंने डाला नहीं था. हमने बोला हाउस के अंदर कि उसमें आपको लोक प्रतिनिधि को लेना चाहिए. अजून कोण तुमने कोण आहे? कंपनी अजून बनाय कोण कोण आहे? तुमच्या अधिकारीसाठी. कोण कोण आहेत त्यांचे नाव ऑफिशियली मला द्या. आतापर्यंत नाही सर, काय नाही, आतापर्यंत असं मी करून दिलं. तो. आम्ही हाऊसला बोललो की लोक प्रतिनिधी को घ्या लो. कुठली कंपनी SPV? असं ते फक्त क्लस्टर आपल्याला त्यांनी काय सांगितलं नाही. म्हणजे सर तुम्ही प्रायव्हेट कंपनी चालवतो काय? महापालिका कशासाठी बनवून टाकतो. लोकांच्या भल्यासाठी ना. तुम्ही प्रायव्हेट कंपनी टाकता नाही, महापालिकेचे अधिकारी फक्त. कुठे तुम्ही मला तुम्ही बघा ना, तुम्ही लाक्ष पण तुम्हाला हो सर, गोष्वाला बघा ना. MMRD आहे काय? कोणाच्या नाव नाही आहे? MSRDC कोणाच्या नाव नाही बॉस. सांगा ना सर ते. कुठेही कुठल्याही ऑफिशियल साईटवर दिसत नाही. मंजूर करून घेतली, आता ते ठरवतील. कोणाच्या नाव नाही. आम्ही आहे ते बोलले तेव्हा बोला ना आम्ही की तुम्ही लोकप्रतिनिधीचं नाव घ्या. साहेब हे काय आम्हाला फक्त इन्व्हर्ट पहिला आम्हाला मालकी हक्क द्या, नंतर ते काय क्लस्टर आणि सर तोडलं भी नहीं देंगे हम लोग 3,000 का. सामने बोल रहे हैं. 25,000 हम लोग तोड़ने नहीं देंगे. क्या आगे? साहेब दिसत नाही. अरे आवड साहेब दिसत नाही. हो शालूभाई पीछे आ जाओ. अरे पीछे आ जाओ. अरे साफ दिखता नहीं ना. साहेब दिसत नाही.
राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.